कथेचे नाव आहे खरी मैत्री. गावाजवळ एक दाट जंगल होतं. त्या जंगलात मोती नावाचा चतुर माकड राहत होता. गावाच्या शेतावर रोज एक मुलगा, समीर, सकाळी फळं तोडायला यायचा. समीर नेहमी झाडाखाली बसून खाऊ खायचा आणि माकडाला कधीकधी फळं फेकून द्यायचा. सुरुवातीला मोती फक्त लपून बघायचा, पण समीरच्या हसऱ्या स्वभावामुळे तो हळूहळू जवळ यायला लागला. काही दिवसात दोघांमध्ये एक वेगळीच मैत्री झाली. समीर त्याच्यासाठी केळी, सफरचंद आणायचा. मोती त्याला झाडावरून गोड जांभळं तोडून द्यायचा. एकदा पावसाळ्यात नदीला पूर आला. समीर जंगलात अडकून पडला. जोरदार पाणी आणि घनदाट धुकं. बाहेर पडणं अवघड झालं. समीर घाबरून रडायला लागला. त्यावेळी मोती झपाट्याने झाडावर उडी मारत आला. त्याने मोठ्या झाडाच्या फांदीवरून खाली झुकून समीरला हात देण्यासारखं संकेत दिलं. मोतीच्या मदतीने समीर झाडावर चढला आणि पूर ओसरल्यानंतर सुरक्षितपणे बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी समीरने गावकऱ्यांसोबत जंगलात मोतीसाठी भरपूर केळी, जांभळं आणि पाणी ठेवले. सगळ्यांनी त्या हुशार माकडाचं कौतुक केलं. त्या दिवसानंतर समीर आणि मोती रोज भेटू लागले. कधी समीर त्याला नवीन खेळ शिकवायचा, तर मोती झाडांवरून झुलत त्याला जंगलातील नवे मार्ग दाखवायचा. संदेश: ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरी मैत्री जात-पात, भाषा किंवा रूप पाहत नाही. माणूस आणि प्राणी दोघेही विश्वास आणि मदतीच्या नात्याने एकमेकांचे खरे मित्र होऊ शकतात. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.